लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सिरकरपाड़ा पोस्ट पड़घा में अखंड हरिनाम सोहला निमित्त भव्य पालकी का आयोजन, जहां पे आप देख सकते हैं कि हजारों के तादाद में भक्त वहां पे मौजूद हैं और सब ने जो है कीर्तन भजन में भाग लिया। तो वहीं पे आपको हम दिखा रहे हैं कि किस तरह से बच्चे से लेकर बूढ़े तक जो है भजन में शामिल हुए थे और पालकी आने के बाद से दीप प्रज्वलित भी किया गया था। वहीं पे वैशाली विष्णु चंदे मैडम भी पहुंची हुई थीं और हम आपको बता दें कि गांव वाले के जो हैं सबसे प्रेरणादायक हैं गुरुवर शांति ब्रह्मा, बैकुंठवासी हवभप सुखदेव तात्या महाराज कथोरे सिरकरपाड़ा, जो कि उनके नेतृत्व में ही अखंड हरिनाम सोहला शुरू हुआ था, जो आज जो है गांव के लोग हैं और उनके वंशज जो लोग हैं वो चालू रखे हैं, जो कि 43 साल हो चुका है। तो पूर्ण जानकारी हम खुद महाराज जी से लेते हैं, जो वहाँ पे भजन कीर्तन में भी शामिल थे और मनसे के पदाधिकारी श्री शैलेश बिडवी साहब भी आए थे। उन्हें भी आप सुनेंगे तो पूर्ण जानकारी मिलेगी। तो चलिए हम आपको सुनवाते हैं और दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य।
महाराज शेलार यांना मी आमंत्रित करतो की बाबांनी दीप प्रज्वलित करायचं. हे जे काय आपले विश्व या दादा, त्यानंतर रुपेशजी भोईर, त्यानंतर श्री राकेशजी गाडगे कोकणपाडा धर्माचार्य प्रमुख सॉरी पंकजजी पाटील, खडगा गौरव पाटील, त्यानंतर श्री संतोष केळवणे, त्यानंतर श्री कल्पेश भोईर, श्री मयूरजी, संकल्पनेतून आपल्याला लाभली आहे. त्यांचे बंधू इथे उपस्थित त्यांनी या कुकसावरली पांडुरंग बाबू या प्रकाश वावरे, या प्रकाश बोलले, या त्यानंतर महिला मंडळ या मीनाताई थेटे, या ज्यांची ज्यांची इच्छा आहे उठा या, कारण मी सर्वांची नावं घेत राहिलो, कोणाचं नाव चुकून राहिलं तर उघड प्रॉब्लेम होईल. मी डायरेक्ट क्लिअर स्पष्ट बोलतो.
कारण माझ्याकडे जी आता मी नावं घेतली ती होती ग्रामस्थांचा उल्लेख माझ्याकडे अखंडित विषयशी लोकी दृष्टात दृष्ट विजय भुवावे एक म्हणे श्री विश्वेश्वरावो होईल दान फसावो हे विज्ञान देवो सुखिया झाला विज्ञान देवो सुखिया झाला विज्ञान देवो सुखिया हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज परमपूज्य गुरु संदीप पाठारिया लोकसभा भिवंडी या साहेब अखंड हरिनाम सोहळ्याबद्दल काय जानकारी देणार? मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या अखंड हरिनाम सोहळा स्थळ विठ्ठल रुक्माई मंदिर शेरेकरपाडा पडघे आज गेली 43 वर्ष झाली हा अखंड हरिनाम सोहळा या शेरेकरपाडा गावामध्ये चालू आहे. सांगायचं जर झालं तर जो काय सोहळा चालू झालेला आहे ज्यांच्या माध्यमातून जो सोहळा चालू झालेला आहे ते आमचे परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण तात्याबाबा महाराज कतोरे. कारण जर तात्यांनी जर आमच्या या गावाला जर आज चांगला मार्ग दाखवला नसता तर आज सप्ताह देखील इथे आपल्याला पाहायला मिळाला नसता. आज आमच्या तात्यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या गावाची एक घडण झालेली आहे. म्हणजे वारकरी आमच्या गावामध्ये घडले हे फक्त तात्यांच्याच आशीर्वादाने. आपण म्हणतोय ना मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही या युक्तीप्रमाणे आम्हाला तात्यांनी जसा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आम्ही आज चालत आहे. आज जरी आमचं गाव छोटं असलं तरी आमच्या गावाची एक व्याख्याता अशी आहे का आम्ही कोणाकडेही बाहेर वर्गणी मागायला जात नाही. आमच्या गावामध्ये जे काही कोणी 50 देव 100 रुपये देव कोणी 500 रुपये देऊ द्या याच वर्गणीमुळे आम्ही हा सप्ताह करत असतो. गावातल्या मंडळींच्या सहकार्याने काही अशी मंडळी आपल्या परिसरामधली आहेत तसे शैलेशदादाही आहेत का न सांगता आम्हाला कुठल्याही गोष्टीची मदत करत असतात. अशी काही मंडळी आहेत का ज्यांना सांगावं लागत नाही का बाबा आम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे. पण एक कशामुळे घडतं आज का त्या संतांची कृपा आपल्यावर आज आहे का आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही आज. म्हणून हा सप्ताह आज एकदम थाटामाटामध्ये एकदम आनंदामध्ये उत्साहामध्ये आज पार पडतोय. आणि हे केवळ ना केवळ फक्त आमच्या गुरूंच्या आशीर्वादानेच. मी एवढंच बोलेल का हा जो सोहळा आहे या सोहळ्यामध्ये एक आम्हाला असं वाटतं का बाबा काहीतरी नवीन ऊर्जा आहे का ते एक प्राप्त होते. आज आमच्या पांडुरंग परमात्म्याची रुक्मिणी आईसाहेबांची जर मूर्ती आपण पाहिली तर तिचं तेज इतकं प्रकाशित आहे. जसं म्हणतो ना आपण का भगवंत ज्यावेळेला जन्माला आले त्यावेळी सर्वाकडे प्रकाश लख्ख लख्ख पडला होता तर तसा आमच्या मूर्तीकडे तेज आहे. आणि या ठिकाणची आख्यायिका अशी आहे की ज्याने ज्याने माझ्या भगवंत परमात्म्याकडे काही साकडं घातलेलं आहे तर त्यांच्या इच्छा अपेक्षा या पूर्ण झालेल्याच आहेत. म्हणून हा सप्ताह खूप मोठ्या आनंदाने आमची सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत सर्व कार्यकारी मंडळी आहेत सर्व मोठ्या संख्येने आम्हाला साथ देतात आणि मोठ्या आनंदामध्ये हा कार्यक्रम आम्ही करत असतो. रामकृष्ण. अभी महाराज जी ने बोला कि हम किसी से देनगी के लिए नहीं जाते हैं और जो लोग हैं खुद यहाँ पर दे करके जाते हैं. तो देखा जाए तो बहुत सारे जहाँ भी सप्ताह होता है उन्हें जाना पड़ता है और बहुत ही बड़े तादाद पे सप्ताह होता है. तो इस विषय में आप क्या कहना चाहेंगे? पांडुरंग आणि रुक्मिणी चरणी नतमस्तक होऊन बोलतो का अखंड हरिनाम सप्ताह शेरेकरपाडा वर्ष 43वे. सुखदेव कथोरे म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके तात्या यांच्या
मार्गदर्शनाखाली हा मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून आज 43 वर्ष अखंड सप्ताह चालू आहे. आणि ह्या गावाची एक गोष्ट अशी आहे की या गावामध्ये 60% लोक ते 65% लोक हे माळकरी आहेत. आणि हे सुखदेव तात्या कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे या गावाची घडणवळण झालेली आहे. आणि लोक गावोगावी बघितली तर वाईट व्यसनाला जातात. तर ह्या गावाच्या आपण अख्खे ते काय आहे का इथं बिनव्यसनी मुलं जवानपासून नवीन मुलं आता गणेश महाराज हे त्यांच्या सानिध्यात आज वय वर्ष जास्तीत जास्त 26-27 वर्षी कीर्तन करायला लागले. हे सगळे सर्व सुखदेव तात्या कथोरे यांच्या मार्गदर्शनाने चाललेली ही सर्व पिढी आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर एक छोटासा गाव एक 50-60 घरांचा गाव आहे. पण वर्गणी न घेता त्यांचे ते एकोप्याने राहतात आणि एकोप्याने हे सप्ताह अखंड चालू आहे. आता गेले 43 वर्ष झाले. या माऊली चरणी माझी प्रार्थना आहे का ह्यो अखंड हरिनाम सप्ताह ह्यो कायम असाच आनंदाने चालू राहो. आणि ह्या गावाचं एक वैशिष्ट्य माहिती येत नाही. आता जे सांगितलं का वर्गणी कोणाला मागायला जात नाही पावती बुक ठेवत कुठे नाही काय करत. पण ह्या गावाची एकी जी आहे ती एकी सप्ताह करते हे ह्या गावाचं घेण्यासारखं आहे.